आपणा सर्वांचं मी 153व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण ज्ञानेश्वरीच्या अध्याय 13व्या मध्ये आहोत आणि आपण प्रकृती पुरुष विवेक योग हा आपण बघतो आहे. या 13व्या अध्यायामध्ये आतापर्यंत आपण 16 श्लोक पाहिले आहेत. ज्ञानेश्वरीच्या या प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. हा जो पितृपक्ष चालू आहे त्याच्यामध्ये नवमीच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता माझे जे गुरु आहेत भगवान स्वामी संपूर्णानंद यांनी महासमाधी घेतली. म्हणजे त्यांनी आपला देह सोडला आणि गुरुदेव 79 वर्षाचे होते आणि गुरुदेवांचा जन्म 1945 सालचा आहे. ते स्वतः IAS अधिकारी होते. शेवटी महाराष्ट्र शासनामध्ये होम सेक्रेटरी होते. सर्व जिल्हाधिकारी, पोलीस कमिशनर, सर्व डिपार्टमेंट त्यांच्या अंडर होते. मोठ्या पोस्टवर होते ते. परमेश्वराची प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी IAS चा राजीनामा दिला आणि ते नाशिकमध्ये एकटेच राहिले आणि त्यांच्या पत्नी या अगोदरच वारलेल्या होत्या आजारामध्ये आणि मुलंही सेटल झालेली होती. त्यामुळे ते नाशिकमध्ये राहायला आले. पण 2001 किंवा 2002चा कालावधी असेल तो. माझी आणि गुरुदेवांची 2004 मध्ये भेट झाली आणि त्यांच्या चरणांजवळ बसून मला साधना करायचं भाग्य मिळालं आणि मी माझं परम भाग्य समजतो की त्यांनी माझा शिष्य म्हणून स्वीकार केला आणि त्यांच्याकडची जी ही ब्रह्मज्ञानाची विद्या आहे ती मला त्यांनी दिली आणि त्यांच्यासारखं मला टाकलं. आणि अवघ्या 3.5 महिन्यामध्ये या सगळ्या घटना तुम्हाला पूर्वी सांगितलेलंच आहे. आणि गुरुदेवांच्या आदेशानुसार त्यांच्या प्रेरणेने अनेक सेवाभावी उपक्रम आश्रमामध्ये आपण राबवले. आता जो सेवाभावी उपक्रम राबवतोय त्याच्यापेक्षाही मोठे उपक्रम आपण पूर्वी राबवले आणि 5-5, 6-6 वर्ष सलग राबवले. आणि दवाखाना आपण चालवत होतो. त्याच्यामध्ये दर गुरुवारी आणि शनिवारी 150 पेशंटला मोफत तपासण्याने आपण औषधं देत होतो. गरजू महिलांकरता शिलाई मशीनचे सेंटर चालवत होतो, जेणेकरून त्यांना शिवणकाम शिकून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. गरीब विद्यार्थ्यांना सायकली देणं असो, स्टेशनरी देणं असो. ज्या महिलांकडे एकच सिलेंडर आहे गॅसचं आणि गॅस संपल्यावरती तो त्यावेळी गॅसचा नंबर लागायचा नाही लवकर, दुसरं सिलेंडर येईपर्यंत त्यांचे बरीच रिपीट होऊन जायचे. दुसऱ्या सिलेंडरच्या डिपॉझिटचे पण आपण पैसे काही महिलांना दिलेले आहेत. त्याने अजून एक ऍडिशनल सिलेंडर मिळाले तर जेणेकरून त्यांना कंटिन्यू स्वयंपाकाला मदत. असे अनेक प्रकारचे. कधी आपण या धुणी भांडी करणाऱ्या महिलांना पावसाळ्यामध्ये छत्र्या वाटल्यात मुली. एकदा उन्हाळ्यामध्ये जे आपल्याकडे प्रसाद घ्यायला जे मुली आणि महिला यायचे त्यांना आपण 500 महिला मुलींना आपण कानावर जो आपण स्कार्फ बांधतो ना ऊन लागू नये म्हणून तो दिलेला आहे. ब्लँकेट्स दिलेले आहेत. असे विविध प्रकारचे उपक्रम, सेवाभावी उपक्रम आपण सतत राबवत राहिलोय. जेणेकरून साधना, सेवा, सत्संग हे शिष्यांकडून व्हावं. आणि अलीकडे शेवटी गुरुदेव आजारी होते आणि करोनामध्ये ते घराच्या बाहेर कुठे पडले नाही. त्यामुळे चालण्याची सवय बंद झाल्यामुळे शेवटी ते थकले होते शरीराने. काही दिवस बेडरिडन होते. त्या काळातही मला त्यांची सेवा करायची संधी मिळाली. अर्थात पूर्वी जेवढी करत असेल तेवढी करता नाही आली, पण त्यांच्या डोक्याला मसाज करून देणं असेल, त्यांना भेटायला जाणं असेल, अशी सेवा होऊ शकली. आणि नवमीच्या दिवशी जाणवत होतं की त्यांनी काही दिवस अगोदर अन्न पाणी सोडलं होतं, पाण्यावरच होते म्हणजे लिक्विड डाएट वरती. आणि ते 24 तास त्यांच्याजवळ एक अटेंडंट पण त्यांच्या मुलांनी ठेवला होता. आणि नवमीला सकाळी 10:30 वाजता त्यांनी आपला देह सोडला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे नातेवाईक आल्यानंतर आपल्या काही शिष्यांच्या समोर त्यांना अग्निडाग देण्यात आला. अतिशय परिपूर्ण. म्हणजे आता देह सुटण्याची गरज असल्यामुळे देह सुटला तो, पण भौतिक देह असतो तो कधी ना कधीतरी सुटतच असतो प्रत्येकाचा. ते जीवनामधलं एक अठरा सत्य आहे. पण गुरुदेवाने आम्हाला सेवा करू दिली. सेवेचं, प्रेमाचं महत्व आम्हाला सांगितलं, ज्ञानाचं महत्व सांगितलं.
आणि त्यामुळे जीवन एक उदारत आणि आनंदी असं होऊन गेलं. आणि म्हणूनच आज मी तुमच्या समोर बसलोय ज्ञानेश्वरीचं प्रवचन आहे. हे सारं कर्तृत्व खरं म्हणजे गुरुदेवांचं आहे. हे ते करून घेतात, त्यांनी करून घेतलं. आणि ते मला म्हणाले, अरे तू आणि मी तर एकच झालेलो, देह फक्त वेगळे दिसायला दिसतात. आताही ज्यावेळी मी रोज त्यांच्या चरणांना ज्यावेळी अभिषेक करतो, माझी नित्य साधनेमध्ये एक गोष्ट आहे की गुरुदेव समोर बसले आणि त्यांच्या चरणांना मी दूध पाण्याचा अभिषेक करतो, त्यांची आरती करतो. तर ते मला म्हणत असतात की आपले शरीर वेगळे दिसतात पण आपण एकच आहोत. त्या अवस्थेला पोहोचल्यावरती परमात्माने आपण एकच झालेला असतो, असा त्या सांगण्याचा अर्थ आहे. तर आपण एक 2 मिनिटं मौन पाळून गुरुदेवांना श्रद्धांजली देऊ आणि त्याच्यानंतर पुनश्च आपल्या प्रवचनाला सुरुवात करू. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. Yes. की 17व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाला काय म्हटलंय ते तुम्हाला सांगतो. भगवान असं म्हणतात ते सूर्य, चंद्र आदी आणि बुद्धी मनादी प्रकाशकांचे प्रकाशक आहे. ते अविद्या आणि अविद्याकार्य समस्त जड यांच्या पलीकडे आहे. ते ज्ञानरूप आहे. हे जाणण्याला योग्य आहे. हे तत्वज्ञानाने प्राप्त होणार आहे आणि ते सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने स्थित आहे. आता हा जो 17वा श्लोक आहे, याच्या अगोदरचा 16वा श्लोक आपण पाहिला, तर हा जो प्रकृती पुरुष विवेक हा जो अध्याय, याच्यामध्ये भगवंतांनी परब्रह्म म्हणजे काय, परब्रह्माची प्राप्ती करून घेणे म्हणजेच ज्ञानाची प्राप्ती करून घेणे असं आपल्याला सांगितलं. आणि सांगत असताना त्यांनी शरीर काय, अविद्या म्हणजे अज्ञान काय, ज्ञान काय हे आपल्याला सगळं सांगितलं. आणि परब्रह्म म्हणजे नेमकं काय ते आता आपल्याला सांगता येतं. परब्रह्म म्हणजे ज्ञान, परब्रह्माची माहिती होणे, परब्रह्माची प्राप्ती होणे म्हणजे ज्ञान प्राप्त होणे, ज्याला आपण नेय वस्तू म्हणतो. हं? त्याबद्दल ते बोलतायत. तर ते काय म्हणतात, हे जे परब्रह्म आहे कसं आहे प्राप्त करण्याजोग आहे, ते प्रत्येकाला प्राप्त होऊ शकतं. ते कसं सूर्य चंद्र हे जे तुम्ही बघताय, बुद्धी जी बघताय आपल्या मनात, या सगळ्यांना प्रकाश कोण देते? सूर्याला कोण? सूर्य साऱ्या जगाला प्रकाश देतो. साऱ्या ग्रह तारे जे त्यांना प्रकाश, पण सूर्याला प्रकाश कोण देतो? तर हा जो परमात्मा आहे, जे परब्रह्म आहे, सूर्याला प्रकाश देतात. बुद्धी जी आपली तिला कोण चालवतो? हा परमात्मा चालवतो. जी अविद्या आहे म्हणजे अविज्ञान आहे, आणि अविद्येचं कार्य, अज्ञानाचं जे कार्य, ते समस्त जड जी सृष्टी दिसते आपल्याला, जी हालचालणारी सृष्टी सोडून त्या जड जी सृष्टी दिसते आहे, हे सगळं यांना चालवणारा पण ते परब्रह्मच आहे. आणि हे परब्रह्म कसं आहे, हे ज्ञानरूप आहे, ते ज्ञानाचं रूप आहे. आणि हे कसं जाणण्याला योग्य, एखाद्याने ठरवलं की मला परब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची, परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची, तर जाणण्याला योग्य आहे. ते तत्वज्ञानाने प्राप्त करता येतं. तत्वज्ञानाचा आपण अभ्यास केला गुरूंच्या सानिध्यामध्ये, साधना केली गुरूंच्या मार्गदर्शनात, ते आपण प्राप्त करून घेतो. आणि ते कसं आहे, ते सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने स्थित आहे.
तोच परमात्मा ज्याला आपण जाणायचं म्हणतो, तो ब्रह्मांड सगळीकडे बघून आहे आणि तोच आपल्या हृदयामध्ये पण स्थित आहे. आता या श्लोकाचं विश्लेषण करताना माऊली काय म्हणतात ते आपण बघूया. माऊली म्हणतात, अग्नीच्या प्रकाश चंद्राचे प्रभा रहस्य आहे, ज्याने सूर्याला डोळसपण आहे, त्याच्या तेजाने तारांगण चकाकतात आणि ज्याच्या आधाराने महातेजाने सुख जगात मिळते. माऊली काय म्हणतात, अग्नी आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, यांचं जे प्रभा रहस्य आहे, यांची जी प्रभा आहे, यांच्यापासून जे तेज निर्माण होतं, ज्याच्यामुळे सूर्याला डोळस पण आहे, तुम्ही सूर्य सगळीकडे पाहू शकतो. हे सगळं जे तेज आणि हे जे प्रकाश आहे, हा या परब्रह्माने सूर्याला दिला आहे. तो आहे म्हणून ते चालत आहे. म्हणजे सूर्यामध्ये काय, परब्रह्म जे आपल्यामध्ये तेच सूर्य. ते काय म्हणतात की हे जे तारांगण चकाकताना आपण बघतो आणि हे सगळे एकामेकाला आधार धरून जे उभं राहिलेले आहेत, या जगामध्ये जे सुख नांदतं हे त्या परब्रह्मामुळे, हे ते परब्रह्म सगळ्यांना चालवत आहे. पुढे ते म्हणतात, जे महत्त्ववादी कारणांचेही कारण आहे, जे बुद्धीला ज्ञान देणारी साक्षीरूप बुद्धी आहे, जे प्रतिबिंबूभूत जीवाचाही बिंबूभूत कुटस्थ जीव आहे. आता माऊली काय म्हणते की महातत्व जे आहे, ते महातत्व म्हणजे काय, की आपले 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, हं? त्याच्यानंतर बुद्धी, अहंकार आणि मन, यांना ही महातत्वामध्ये येतात. आणि काय येतात महातत्वामध्ये अजून, पंचमहाभूत जी आहेत, म्हणजे वायू, आकाश, पाणी, पृथ्वी आणि अग्नी, ही 5 पंचमहा, या सगळ्यांची जी बेरीज होते त्याला महातत्वे म्हणतात. अलग लक्षात, ही जी महातत्वे आहे, हे महातत्व पण चालवणार कोणीही परब्रह्म चालवत असत, जे आपल्यामध्ये स्थित आहे. आणि या सगळ्यांना कोण ज्ञान देतं, ही साक्षी बुद्धी, ज्याला कोण, हा परमात्मा चालवतोय, हे परब्रह्म चालवतोय. आणि आपल्यामध्ये जो जीव आहे, तो कुठस्थ जीव आहे, तोही तो परमात्माच आहे. त्या परमात्म्याने ज्यावेळी शरीर धारण केलं जातं, परब्रह्म ज्यावेळी शरीर धारण करतं, त्याला आपण जीव संज्ञा देतो. अलग लक्षात, म्हणजे एका स्त्री पुरुषाचं किंवा नर मादीचं मिलनच आहे. त्यांच्या मिलनातून पंचमहाभूतांपासून एक देह त्या मादीच्या शरीरामध्ये तयार व्हायला लागतो आणि त्या देहामध्ये ज्यावेळी परमात्मा प्रवेश करतो आत्म्याच्या रूपाने, त्यावेळी आपण म्हणतो की जीव आला. अलग लक्षात, तर परमात्म्याने प्रवेश नाही केला तर आपण म्हणू नाही शकत त्याच्यामध्ये जीव आला. तर ते जे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं, ते आज जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत कधीतरी जाणारच आहे. ते नीट सांभाळतं, नीट राहतं, नाही कधीतरी ते जाणार आहे. पण त्याच्यामध्ये आत्म्याने प्रवेश केल्यानंतर आपण म्हणतो जीव आला. म्हणजे ज्यावेळी आत्मा या शरीरासह राहायला लागतो त्याला आपण जीव म्हणतो. पण सगळ्यांना चालवतो कोण, ते परब्रह्म चालवतो. परब्रह्म म्हणजेच आत्मा चालवतो. जे मनाचं मन आहे, जे डोळ्याचा डोळा आहे, कानाचे कान आणि वाचेची वाचा आहे, आपलं जे मन आहे, मनाचं मन कोण आहे, हा परब्रह्म आहे. आपला जो डोळा, जो डोळा बघतो कशाने, ते परब्रह्म आहे. आणि कान कशाने ऐकू शकतात, ते परब्रह्म आहे. आणि वाचेने आपण बोलतो, वाचेची वाचा कोण, परब्रह्म आहे. या सगळ्याच्या पाठीमागे तो परमात्मा म्हणजे ते परब्रह्म आहे. ज्या परब्रह्माच्या प्राप्ती करता सारे योगी, सारे शिष्य, सिद्ध, यांची साऱ्यांची धडपड चालू असते. जे प्राणाचे प्रेरक प्राण आहे, जे गमन क्रियेचे पाय आहेत, ज्याच्या योगाने सर्व प्राण्यांना क्रियेचा कर्तपणा प्राप्त होतो. प्राण ज्याला आपण म्हणतो, श्वास घेतो आणि शरीरामध्ये प्राण टिकवून आत्मा, त्या प्राणाचे प्राण कोण आहे, हे परब्रह्म आहे. सर्व प्राणी जे चालतात, फिरतात, त्याच्या क्रिया करतात, गमन क्रिया करतात, किंवा सारे प्राणी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करतात, खाणे, झोपणे, उठणे, मैथुन करणे, किंवा मनुष्य प्राणी काही कर्तृत्व करून दाखवतो, जीवनामध्ये यश प्राप्त करतो, विद्या शिकतो. हे जे सारं काही करते पण आहे, या परब्रह्मामुळे त्याला प्राप्त होतो, अन्यथा त्याला तो प्राप्त होतो. अर्जुना, ज्याच्या सत्तेने विश्वाला आकार प्राप्त होतो, ज्याच्या व्यापकतेमुळे विश्वाचा विस्तार होतो आणि ज्याच्या योगाने संहार नाश होतो. तर काय म्हणतात माऊली, की अर्जुना तुम्ही लक्षात घे, हे जे विश्व आहे, या विश्वाला आकार कोण देतो, आपण म्हणतो ब्रह्मदेव. पण ब्रह्मदेव कोणाच्या आज्ञेने काम करतो, परब्रह्माच्या आज्ञेने काम, त्यांच्या आज्ञेशिवाय काम. आणि अशी सारी सृष्टी निर्माण केल्यानंतर किडामुंगीपासून, पर्वतापासून,
मनुष्य प्राण्यापर्यंत त्याचे 72,000 योनी, वनस्पती, पर्वत हे सगळं निर्माण केल्यानंतर हे सृष्टी चालवायचं जे काम तो करतो, तर हे ते परब्रह्माच्या आज्ञेने. परब्रह्म ब्रह्म हा दोन्ही एकच शब्द आहे. कधी आपण नुसतं परब्रह्म म्हणतो, कधी आपण नुसतं ब्रह्म म्हणतो. त्याची प्राप्ती होण्याला आपण ज्ञान प्राप्त होणे म्हणतो. तर तो आकार देतो आणि याचा जो पालन पोषण पण तोच करतो परब्रह्म, त्यावेळी त्याला आपण विष्णू म्हणतो. आणि जेव्हा संहार करायची वेळ येतो त्याला आपण शिव म्हणतो. आलं लक्षात? पृथ्वीची आधारभूत पृथ्वी आहे, जे ब्रह्मरूपी पाणी पिऊनच पाणी आहे, हे प्राण्यांना जीवन देणारे झाले. ज्या तेजाने सूर्य चंद्र अग्नी तारका वीज रत्न सोन असे तेजाचे दिवे लावले. आता पृथ्वीचा आधार जी पृथ्वी ते हे परब्रह्मच आहे. पृथ्वीला आधार कोणी दिलाय? परब्रह्माने दिलाय. त्याच्यामुळे ती आहे. पुढे ते काय म्हणतात की प्राणी जे पाण्यावरती जगतात, तर त्या पाणीला जगायला कोणतं पाणी लागतं, तर ते परब्रह्म आहे. आलं लक्षात? परत अग्नी जे सगळ्यामध्ये अग्नी आपल्याला दिसत, तेज दिसत, सूर्य चंद्र तारका रत्न माणिक मोती, ह्याच्यामध्ये आपल्याला जे तेज दिसतं, ते तेज कशामुळे आहे? तर ते परब्रह्माचं तेज आहे. परब्रह्म नसेल तर तेजहीन होऊन जाते. आणि ज्यावेळी पुढे ते म्हणतात, जे वायूचा श्वासोश्वास आहे, जे आकाशाला राहण्यास उकळी देते, ज्याच्या प्रकाशाने सर्व जगतच भासते. आता वायू जर पाहिला तर वायू कसा वाहतो? तो वायू का वाहतो? तर परब्रह्माचा तो श्वासोश्वास आहे. परब्रह्म ज्यावेळी श्वासोश्वास करतो त्यावेळी वायू वाहतो. कुठे कमी दाब, कुठे जास्त दाब होता. आणि तसंच आकाश जे आपण बघतोय, आकाश जे भरून राहिलेलं आहे सगळं, आकाश भरून राहण्याकरता जी पोकळी निर्माण केलेली, ती देखील परब्रह्माने केली, ती देखील ब्रह्माने पोकळी केली, ज्याच्या प्रकाशाने सर्व जगतच भासते. आणि त्याचा हा जो प्रकाश आहे परब्रह्म, त्याच्यामुळे सारे जगत आपल्याला दिसते. तर माऊली काय म्हणतात, हे वर्णन पुरे झालं, तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं ते. पुढे ते म्हणतात, फार काय सांगावे अजून, जे सर्वच आहे पण तू याच्यात सर्व नाही, पण द्वैत भावालाच येथे प्रवेश नाही. हे कसं आहे, परब्रह्म सगळीकडे सगळं काही व्यापून आहे. अशी कोणतीच जागा नाही की ज्याच्यामध्ये ते व्यापलेलं नाही. म्हणजे सगळ्यामध्ये असूनही नसल्यासारखं आहे. काय मग तिथे द्वैत भाव म्हणजे काय? हा आणि मी वेगळा, तो आणि मी वेगळा, ही वस्तू ती वस्तू वेगळी. पण या सगळ्यांना जर परब्रह्म सगळ्यांना मध्ये व्यापून असेल तर द्वैत भाव कसा होईल? तो द्वैत भाव उरूच शकत. आता अशी अवस्था येते का आपल्याला की आपल्यामध्ये कोणताच द्वैत भाव राहिलेला? तर अशी अवस्था आपल्याला येते. ज्यावेळी आपण त्या अवस्थेला पोहोचतो त्यावेळी ती अवस्था आपल्याला येते. पण याची द्वैत भाव प्राप्त होण्यावर द्वैत भावाची आपण प्रॅक्टिस पण करू शकतो. कशी माहितीये का तुम्हाला? की आपल्याला जे लोक भेटतात, ज्या लोकांच्या आपण सानिध्यात येतो, कुठल्या पण निमित्ताने आपण जर असा विचार केला की ते आणि आपण एक आहोत, त्यांच्यात आणि आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाहीये, तर आपण त्यांच्याशी वाईट वागणार, त्यांच्याशी चांगले वागू. मग ते पती पत्नी असो, मुलं असो, ऑफिसमधले लोक असो, कॉलनीतले लोक असो, नातेवाईक असो, कुणी असो, तो द्वैत भाव जो असतो आपल्यामधला तो निघून जातात. द्वैत भाव नुसतं मनुष्य प्राण्यापुरता मर्यादित नाही. वनस्पती आहे, किडा आहे, मुंगी आहे, मांजर आहे, कुत्रा आहे, सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण तो द्वैत भाव काढून टाकू शकतो आणि अद्वैत भाव ठरवू शकतो. ती पण एक साधनेचा भाग आहे. ते म्हणजे कसं माहितीये का, आपण जी साधना करतो ती साधना इम्प्लिमेंट करण्याचा जो पार्ट आहे, ज्याला आपण अप्लाइड सायन्स म्हणतो साध्या भाषेमध्ये. जसं की मुलीला आईने स्वयंपाक शिकवला आहे, तिने सांगितलं आहे आता तू शाळेमध्ये जात होती, तुझे सगळे लाड प्यार मी केले, तू आता कॉलेजला जायला लागली, तू सगळ्या आनंदात तू आता सर्व्हिसला लागली, आता आता तुझं लग्न झालंय, आता तू तुझ्या सासरी बदली पण करून तुझा तर संसार सुरू होतोय. तर लग्नाच्या काही दिवस आई तिला विचारते, अगं जर रेसिपीज करायची तू शिकली असेल, हा वेगवेगळे पदार्थ बनवायचे शिकले असेल, जरी तू चांगल्या नोकरीला असली तरी ते शिकून घे. त्यांचा मान सन्मान कसा ठेवा, आदरदार ते कसं बोलावं, आई सगळं तिला शिकवते. आणि ज्यावेळी ती मुलगी सासरी जाते लग्न, तिला ते इम्प्लिमेंट करायला लागतं की नाही प्रत्यक्षामध्ये शिकलेलं. जसं आपण साधना करतो दिवसभरामध्ये, तर त्या साधनेचं इम्प्लिमेंटेशन दैनंदिन जीवनामध्ये करायला लागतं. हा अद्वैत भाव जर आपण दैनंदिन जीवनामध्ये ठेवला की मी आणि समोरचा वेगळा नाही,
तर आपण कोणाला त्रास देऊ शकू का? आपण स्वतःला त्रास देऊ का? कारण तो मी जर वेगळाच नाही म्हटलो तर कोण कोणाला त्रास देणार? अशी ती आपण प्रॅक्टिस साधण्याची करायला पाहिजे. पण ज्यावेळी परब्रह्माची प्राप्ती होते, ज्ञानप्राप्ती होते, तर द्वैतभाव आपोआपच नाहीसा होतो. प्रयत्न नाही करायला लागत. तुमच्या लक्षात आलं का? प्रयत्न नाही का तो आणि आपण एक झालेला असतो, वेगळे पण राहिलेलं नसतं. तर हे जे मी तुम्हाला म्हटलं ना, की आपणच परब्रह्म होऊन जातो आणि मग त्यावेळी द्वैत भाव उरत नाही, ही जशी गोष्ट खरी आहे. याचं एक दुसरं गमतीशीर उदाहरण सांगतो व्यवहारामधलं मी तुम्हाला. एकदा नाशिकमध्ये नाशिक मधले एक आमदार मंत्री झाले. म्हणजे पहिल्यांदाच निवडून आले होते आणि निवडून आल्यानंतर ते पहिल्यांदा मंत्री पण झाले ते. आणि मंत्रिमंडळाची जी मीटिंग मंत्रालयात होत असते नेहमी, ती त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी घ्यायचं ठरवलं त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी. आता म्हणजे मुख्यमंत्र्यांचं नाव सरकारचं नाव सांगत नाही मी तुम्हाला. आणि मग त्यांनी नाशिक विभाग या विभागामध्ये मंत्रिमंडळाची मीटिंग ठेवली. तर मग कोणीतरी मंत्रिमंडळाची मीटिंग झाल्यावरती काही पत्रकारांनी या मंत्री महोदयांना विचारलं, अहो असं असं ते बाकी, हे बाकी आहे, ते बाकी आहे, अमुक बाकी आहे. असे 3-4 मंत्री उभे होते आणि यांना त्यांनी विचारलं, हे काम आहे, ते काम. तर हे मंत्री बहुतेक म्हणून आम्ही सरकारला सांगू आणि ते काम करून घेऊ. पण त्यांच्या शेजारचे एक सिनियर मंत्री होते, जे बराच वेळ मंत्री म्हणून राहिले. ते म्हणा, तुम्हाला अजून कळलं नाही की सरकार तुम्हीच आहात म्हणून. अलग लक्षात. म्हणजे सांगण्याचा हेतू काय आहे? हा दैनंदिन व्यवहारातला विनोद सांगितला. पण साधनेतून आपणच परब्रह्म होऊन जातो. त्याला ज्ञानप्राप्ती, मग द्वैत वगैरे काही राहत नाही खरं म्हणजे. अलग लक्षात. पुढे जाऊया आता आपण. पुढे माऊली म्हणतात, जे पाहताच दृश्य जगत, हा दृश्य जगत, द्रष्टा हे सर्व ऐक्य भावाने एक होऊन जातात. मग त्या अभेद स्थितीमध्ये ते ज्ञान ब्रह्मच, झाला ब्रह्मच, नेय ब्रह्मच आणि ज्ञानाचे जे मोक्षरूपी स्थान प्राप्त ते ब्रह्मच. हे माऊली काय म्हणतात, की ज्यावेळी असा साधक ज्ञान प्राप्त करायच्या दृष्टीने विचार कर, जे नेय आहे, काय ते ज्ञान आहे, कसं नेय मिळवता येणं जोग आहे, ते तो प्राप्त करायला जातो गुरूंच्या सानिध्यात राहून. आणि असं करता करता एके दिवशी त्याला ते ज्ञान प्राप्त होतं. मग तोच ज्ञान होतो, तोच ब्रह्म, ते ज्ञानही ब्रह्म, ज्याला मिळालं तोही ब्रह्म, मोक्ष पण ब्रह्म, सारं काही एक वेगळं असं काही राहत नाही, असं इथे माऊली सांगतात. आता ते एक व्यवहारातलं उदाहरण देतात. ते काय म्हणतात, जसा एकदा हिशोबाचा ताळेबंद जमला, की हिशोबातील आकड्यांचे वेगळे पण उरत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मवस्तू प्राप्त झाली असता साध्य साधनादी सर्व एकत्र एकवटून जात. जसं आपण हिशोब करायला घेतला एखाद्या संस्थेचा, जमा किती आले, खर्च किती झाले, कुठे कुठे खर्च किती, म्हणजे हिशोबाच्या दोन्ही बाजू जमल्या की मग त्या आकड्यांना काय अर्थ राहत नाही. आपण म्हणतो लमसम मध्ये एवढं झालंय. तसं एकदा का ज्ञान प्राप्त झालं, परब्रह्म अवशाला पोचलं, की मग काही राहत नाही. ते सगळं एक होऊन जातं. तो आणि सारी सृष्टी एक होऊन जातं. सगळं साधक, साधना, परब्रह्म सारं काही एक होतं, वेगळं काही राहत नाही. पुढे ते म्हणतात, अर्जुन ज्याच्याविषयी द्वैताचा उल्लेख करता येत नाही ते सर्वांच्या हृदयात बसत, असं जे प्राप्त करण्याचा व आहे ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसत आहे. ते प्रत्येकाच्या हृदयातच आहे. आणि ते कसं आहे की त्याच्या बाबतीमध्ये द्वैताचा उल्लेख नाही करतात, ते एकच आहे सगळ्यांच्या हृदयाने. ही परब्रह्म वस्तू जी आहे ही सगळ्यांमध्ये एकच आहे. आता प्रश्न असा असतो याच्यामध्ये की ही प्राप्ती होते म्हणजे नेमकं काय होतं. कारण आपण काय करतो, जोपर्यंत आपण गुरु केलेला नसतो तोपर्यंत काय होतं, आपण बाह्य जगाकडे बघत असतो. माझा टीव्ही, माझा फ्रीज, माझी नोकरी, माझा नवरा, माझी मुलं, माझं ऑफिस, माझं गाव, माझा देश, माझी पृथ्वी, माझं सूर्यमंडळ, असं चालू असतं. ते बाहेर बघत असतो. आणि जेव्हा आपण गुरु करतो तो गुरु आपल्याला अंतर्मुख व्हायला सांगतो आणि मग आपण आतमध्ये बघायला लागतो. आणि एकदा का आपण आतमध्ये बघायला लागलो की जे परब्रह्म मध्ये आहे, पिंडी ते ब्रह्मांड तेच बाहेर. आणि मग त्याची प्राप्ती करता गुरुदेव आपल्याला एक एक गोष्टी शिकवायला लागतात. मग कुंडलिनी जागृत, एक एक चक्राचं भेदन, आणि मग ती इथे येते आणि मग ते जीवशिव मिलन.
तर ते गुरु हा आतला प्रवास शिकवतात आणि म्हणून गुरूंच्या सानिध्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता ही आपली वाढते. त्याच्या आता आपण डिटेलमध्ये जात नाही कारण थोडं विषांतर होईल की ते कसे नियम पाळावे, काय करावे, पूर्वी तुम्हाला सांगितलंय, वेळोवेळी सांगण्यात आलेले. पुढचा आपण श्लोक घेऊया. पुढे ते काय म्हणतात, माऊली पुढच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, याप्रमाणे हे क्षेत्र, ज्ञान आणि नेय संक्षेपाने सांगितले. माझा जो भक्त आहे तो हे सर्व जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होण्यास योग्य होतो. आता भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात अर्जुनाला, बघ अर्जुन, या अध्यायामध्ये मी तुला क्षेत्र काय ते समजून सांग. क्षेत्र म्हणजे शरीर, शरीराला क्षेत्र म्हटलं. हे शरीर आणि ते कसं बनतं काय हे मी तुला या अध्यायामध्ये सर्व सुरुवातीला सांगितलंय. ज्ञान म्हणजे काय, परब्रह्म जे आहे त्याला आपण ज्ञान म्हणतो, ते पण मी तुला समजून सांगितलं. ते कसं नाहीये ते पण मी तुला समजून सांगितलं. आणि हे तुला थोडक्यात मी सगळं समजवलेलं आहे. आणि माझा जो भक्त असतो तो हे सर्व प्राप्त करतो आणि शेवटी तो माझ्याच स्वरूपाला प्राप्त होतो, कारण मीच परब्रह्म आहे. तो माझा भक्त मलाच येऊन प्राप्त करतो आणि माझ्याशी तो एकरूप, असं हे असं हे आहे, असं ते सांगतात. आणि याच्याकरता हा श्लोक दिसायला सोपा दिसतो, पण माऊली काय करतात की त्याच्याकरता काही ओव्यार असतात. माऊली काय म्हणतात, माऊली असं म्हणतात, हे सुज्ञ अर्जुन. सुज्ञ म्हणजे तुला समजतंय, समजून घेतो. नाही तर आपण मुलांना समजवताना याच्या विरुद्ध शब्द वापर, आणि नवऱ्यावर राग लागला की अजून वेगळे शब्द वापर, सांगायची गरज नाही तुम्हाला मी ते. तर आपण नेहमी चांगलं बोलून हाक मारली पाहिजे, चांगलं बोलून बोललं पाहिजे. हे कृष्णाकडून आपण शिकायला पाहिजे असं मला म्हणायचं आहे. हे सुज्ञ अर्जुन, मी प्रथम क्षेत्र म्हणजे काय स्पष्ट करून सांगितलं, शरीर काय तुला स्पष्ट करून सांगितलं, ते कसं बनतं, विचार कसे निर्माण होतात, शरीरामध्ये अवयव किती, बुद्धी मन कसं, हे आपण पाहिलं या अध्यायामध्ये सोडून. आता आपण बघतो मी आता खूप कुठल्या तरी एका सोमवारी पाहिलंय, मागचे प्रवचन जर तुम्ही ऐकले तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येईल. ते त्याचप्रमाणे क्षेत्राचा प्रकार मी तुला सांगितला. म्हणजे कसं, सात्विक, तामसिक, राजसिक असे जे काही प्रकार असतात ते पण मी तुला सांगितले. ज्या प्रकाराने डोळ्याने पाहू शकतील त्या प्रकारे तुला ज्ञान, आपण ज्या ज्या प्रकारे डोळ्याने पाहू शकतो त्या त्या प्रकारे मी तुला सगळं काही समजून सांगितलं. नंतर अज्ञानाचे स्वरूप पण मी तुला विस्ताराने सांगितलं. मी तुला अज्ञान, ज्ञान तुला जसं मी सांगितलं तसं अज्ञान म्हणजे काय, अज्ञानी माणूस कसा असतो ते पण मी तुला समजून सांगितलं. कारण ज्ञान कळावं म्हणून तुला अज्ञान सांगितलं. जसं दिवस काय कळावं म्हणून आपण रात्र सांगितलं. आलं की लक्षात. तसं अलीकडचे जे मुलं असतात त्यांनी कधी पहाट पाहिलेलीच नसते. का तर ते सगळे रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी उठतात. एका दिवशी लवकर उठलं तर त्यांना पहाट काय कळते. तसं रात्र कळल्याशिवाय दिवस कळत नाही. तसं ज्ञान कळावं म्हटलं मी अज्ञानही सांगितलं, ते विस्ताराने सांगितलं. ते इतक्या विस्ताराने मी तुला सांगितलं की तू पुरेपुरे म्हणशील इतक्या विस्ताराने मी तुला अज्ञान पण समजून सांगितलं. आणि आता स्वच्छ विस्ताराने तुला नेयाचे स्वरूप समजून सांगितलं. हे जे नेय प्राप्त करण्याजोगी जी गोष्ट आहे ब्रह्म, याचं स्वरूप पण मी तुला समजून सांगितलं आहे. अर्जुन सर्व विवरण बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने स्वरूप सिद्धीला येतात, हे सगळं विवरण समजवलं, हे सगळं समजून घेऊन जे मज परत येतात असे माझे काही भक्त असतात. देहादी परिग्रहाचा त्याग करून त्यांनी आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार करून ठेवला. देहादी अनात्म पदार्थावरची जीव काढून तो जीव ब्रह्म आहे असे ज्यांनी निश्चित केले. आता हे जे काही माझे शिष्य त्यांनी काय केलं, देहाकडे लक्ष दिलं नाही. देहाच्या पलीकडे असा जो मी, त्या माझ्या प्राप्तीकरता त्यांनी प्रयत्न केले. परिग्रह सोडून दिला. परिग्रह म्हणजे काय, वस्तू गोळा करणे. संसार म्हणजे काय, गोळा करणे. आणि अध्यात्म म्हणजे काय, सोडणं आहे. संसारात आपण गोळा करत राहतो, तो गोळा करत राहिला की माया निर्माण होते आणि मग त्यात अडकत अडकत जातो आणि आपल्याला साधनेलाच वेळ मिळत नाही. म्हणून त्याला आपण म्हणतो परिग्रह. अपरिग्रह म्हणजे गोळा करण्यापासूनच्या विरुद्ध. तर परिग्रहावरची, परिग्रहाचा ज्यांनी त्याग केला आणि माझ्या ठिकाणी त्यांनी त्यांचा जीव वतनदार करून ठेवला. वतनदार म्हणजे काय, की अशा ठिकाणी नोकरी करणं राजाकडे, की राजा म्हणेल त्याप्रमाणेच सारं जीवन जगणं, दुसरं काही जगणं नाही, त्याला वतनदार म्हणतात. तर माझ्या सेवेमध्ये ते वतनदार राहिले असे माझे शिष्य, असं कृष्ण त्याला म्हणतो. आणि
देहादी अनात्म पदावरती जीवबुद्धी काढून घेतली. हा देहाने निर्माण होणाऱ्या ज्या सगळ्या वासना, सगळ्या गोष्टी याच्यावरती जीवबुद्धी पण त्यांनी काढून घेतली. आणि तो जीव ब्रह्म आहे असे ज्यांनी निश्चय, आणि हा जो जीव ब्रह्म आहे याच्या प्राप्तीकरता त्यांनी प्रयत्न केले. अरे अर्जुन, ते भक्त हेच नेय आहे अशा विचाराने मला जाऊन आपला जीव मला देऊन त्याच्या बदल्यात मत्स्वरूप होता. आता हे भक्त कसं आहे की मी प्राप्त होण्याजोगा आहे, मी नेय आहे, म्हणजे नेय मला प्राप्त करण्यासारखं आहे असं समजून सगळं काही मला देतात आणि माझ्या प्राप्ती करता करतात. मग ते माझ्यात आणि त्यांच्यामध्ये फरकच राहत नाही, मग स्वरूप होतात, म्हणजे मी आणि ते एक होऊन जातो. इतकी त्यांची भक्ती वरच्या दर्जाची होऊन जाते. पुढे ते म्हणतात, मीच होण्याचा हा भक्ती प्रकार सर्व प्रकारात मुख्य आहे असे लक्षात घे, आणि आम्ही साधनाच्या सर्व प्रकारापेक्षा भक्ती मार्ग हा सोपा म्हणून रूढ केलाय. मी माझ्याशीच एकरूपता पावणे हा जो भक्तीचा प्रकार आहे हा सगळ्या प्रकारांमध्ये श्रेष्ठ आहे, हे मी तुला समजूनच सांगितलेलं आहे. आणि आणि हा सोपा पण आहे का, तर परमेश्वराला, जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं आहे की परमेश्वराचं नाम घेणं, परमेश्वराचं ध्यान करणं. आपण जेवतो, परमेश्वरा मी तुझ्या करता जेवतो, तूच माझ्यामध्ये आहे. कुठलंही कर्म केलं, परमेश्वरा मी तुझ्या करता कर्म करतोय, जे जे केलं ते त्याला अर्पण करून टाकलंय, असं ज्यावेळी आपण मनुष्य करतो त्यावेळी आपण परमेश्वरमय होऊन जायला लागतो. आणि एके दिवशी तो आपल्याला त्याच्यासारखाच बनवून टाकतो. आपला संसार ज्याला आपण म्हणतो ते वाहण्याची जबाबदारी ही त्याची होऊन जाते. पुढे ते काय म्हणतात, कड्याला जशी पायरी करावी किंवा उंच होण्यासाठी माचाड बांधावे, अथवा पूर आला तर जशी तरण्याकरता होडी लोटावी, त्यातलाच हा प्रकार आहे. म्हणजे म्हणजे काय होतं ते म्हणतात अर्जुनना, की हे लक्षात घे, एखादा कडा आहे त्याच्यावर चढता येत नाही टांग मारून, काय होतं, अशा पायऱ्या केल्या जातात आणि त्या पायऱ्या चढून आपण वर जातो. किंवा एखाद्या उंच ठिकाणी जायचं असेल तर मचान बांधतात, त्याच्यावर मचानावर जाऊन मग आपण बघू शकतो पलीकडचं. किंवा नदीला पूर आला आणि ती जर तिकडे त्या बाजूला जायचं असेल तर आपण होडी वापरतो. त्याच परमाने परब्रह्माची प्राप्ती करायची असेल तर हा जो भक्ती मार्ग आहे त्याची होडी बनवून किंवा त्याचा आधार घेऊन तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकता, असा हा प्रकार मी तुला आतापर्यंत सांगितला आहे. आता जरी भगवंताने सांगितलं ना तरी खरी गंमत काय असते माहिती का तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत नाही ना, त्याला वेळ देत नाही ना, तोपर्यंत जीवनामध्ये बदल होत नाही, तुम्ही लक्षात घ्या. खरं सार काय याच्यामध्ये, की जोपर्यंत तुम्ही त्याला वेळ देत नाही आणि जोपर्यंत ती कृती करत नाही. जसं एखाद्या मुलाला आपण खूप सांगितलं की तू ग्रॅज्युएट झालास आता आणि आता तुला पैसे कमवायचे आहे, तुला आता नोकरी मिळवायची, आणि तो मुलगा म्हणाला मी तर ग्रॅज्युएट झाल्यावर नोकरी लागणारच आहे मला. अरे पण तुला ऍप्लिकेशन करायला लागतील, इंटरव्ह्यूला जायला लागेल, जाताना तयारी करायला लागेल, मग त्याला नोकरी मिळणार आहे की नाही. तसं तुम्ही प्रत्यक्ष साधना केली तरच तुम्हाला प्राप्ती होणार आहे. मग साधनेमध्ये जे मैलाचे दगड दिसायला लागतात एकेका आपल्याला, त्याच्या ज्या अनुभूती यायला लागतात, मग आपला साधनेवरती विश्वास बसतो, गुरुनी सांगितलेल्या मार्गावर विश्वास बसतो, आणि मग आपण पुढे 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 जायला लागतो. आणि एके दिवशी ते आपल्याला त्यांच्यासारखं करून टाकतात आणि आपण परमेश्वर स्वरूप होऊन जातो. असा हा मार्ग आहे. आता पुढे ते काय म्हणतात की त्याप्रमाणे सर्वोत्तम वीर पुरुष अर्जुन, एरवी क्षेत्र नेय ज्ञानच सर्वच आत्मा आहे असे जर तुला सांगितले असेल तर ते व्यापक आत्म्याचे स्वरूप तुझ्या प्रमाण प्रमेय संशयामुळे संकुचित झालेल्या मृत्यूतून गेले नसते. ते काय म्हणतात, हे सर्वोत्तम सगळ्यांमुळे उत्तम असलेले अर्जुन, हे वीर पुरुष अर्जुन, पहिल्यांदा त्याचं ते कौतुक करतात की तू सगळ्यांमध्ये सर्वोत्तम आहे. का सर्वोत्तम आहे, का तुला ज्ञान ग्रहण करायची इच्छा निर्माण झाली म्हणून तू सर्वोत्तम आहे. आणि ते काय म्हणतात की हे वीर पुरुष अर्जुन, तू कसं वीर पुरुष अर्जुन आहे त्याचं कौतुक कर, असं मी तुमचं पण कौतुक करतो की दर सोमवारी न चुकता तुम्ही येतात ऐकायला. आणि असं म्हणत नाही की आम्हाला कंटाळा आलाय, काय ते ज्ञानेश्वरीचं तुम्ही सांगताय आम्हाला, कधी कधी फार क्लिष्ट वाटते, कधी सोपी वाटते, पण न सांगता तुम्ही येता आणि ऐकता, म्हणून तुम्ही पण कौतुकाला पात्र आहात.
आणि अशाच मार्गाने तुम्ही गेला तर भगवंतांची प्राप्ती होणं कठीण नाही असं मी तुम्हाला सांगतो. आलं म्हणून तुम्ही कौतुकाला योग्य आहे. हे कृष्णाकडून आपण शिकल्यावर ते आपण पाळलं पाहिजे की नाही ते तुम्ही पण घरी पाळा असं मी तुम्हाला सांगतो. हा. पुढे ते काय म्हणतात की हे अर्जुन, हे जे क्षेत्र जे आहे हे नेय, ज्ञान सर्वत्र आत्मा आहे. हा आत्मा सगळीकडे आहे आणि ते नेय असं म्हणजे तुला अगदी साध्या एका शब्दात सांगितलं असतं ना तर तुझ्या बुद्धीला पटलं नसतं, कळलं नसतं. म्हणून एवढं उदाहरणं देऊन काय काय करून सांगितलं म्हणून तुला आता ते समजलंय. कारण असं जर एखाद्या गुरुने आपल्या शिष्याला सांगितलं आत्मा सर्वत्र आहे, बस सांगितलं तुला आता बस झालं, तर मला काहीच कळलं नाही. म्हणून सगळे उदाहरणं देऊन हे सगळं सांगून साधना करून घेऊन ज्यावेळी सांगितलं जातं त्यावेळी ते कळण्यासारखं होत. आलं का लक्षात? पुढे ते म्हणता नाही तर तू संशयित बुद्धीने संशय घेत राहिला असं म्हणून तुला एवढं समजेल. म्हणजे बघा किती त्याचं प्रेम आहे कृष्णाचा अर्जुनावरती विलक्षण, आणि माऊलींचं आपल्यावर किती प्रेम आहे, किती एवढे उदाहरणं देऊन सगळं सांगून एवढा आटापिटा करून आपल्याला पटेपर्यंत ते सांगताय की आपण असं म्हणा आता पटलं आता पुढचे उदाहरणं देऊ नका इथपर्यंत ते आपल्याला सांगतात. याच्यामधली मजा तुम्ही लक्षामध्ये घ्या. पुढे ते म्हणतात लहान बाळाला जेव्हा जेवायच घालायचे असते तर एक घास 20 ठिकाणी विभागावा लागतो. त्याप्रमाणे एकच परब्रह्म 4 प्रकारच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला कथन केलंय. आता एक लहान मुलाचं उदाहरण, आई लहान मुलाला खाऊ घालते ना तो फार चंचल असतो. त्याला एक घास खाऊ घालायचा असेल आई त्या घासाचे 20 तुकडे करते बारीक बारीक असं माऊली सांग, आणि एक घास त्याला खाऊ घालते छोटा छोटा छोटा. तो इकडे बघ तिकडे बघ ही वस्तू उचल, आणि मग तो असं छोटं छोटं करून सगळं खा. एक घास दिला तर तो एकदम हाताने लोकून देतो. तसं मी काय केलं तुला ज्ञानाचे 4 तुकडे केले अर्जुना तुझ्या करता, आणि 4 तुकड्यांमध्ये मी तुला ते ज्ञान सांगितले असं ते म्हणते. आता या आपल्या माऊलीने ना कधी लग्न केलं ना काही केलं ना त्यांनी संसार केला, पण त्यांचं निरीक्षण किती होतं बघा ते. आपल्याला कळावे म्हणून छोटे छोटे उदाहरणं देत आहे. आता तुम्ही त्याच्यामध्ये बऱ्याचशा आहात तर तुम्हाला उदाहरण एकदम पटण्यासारखं आहे माऊलीने सांगितलं. पुढे ते काय म्हणतात की तुझ्या ग्रहण शक्तीचा अंदाज घे. तुझी ग्रहण शक्ती किती तिचा मी अंदाज घेतला. ब्रह्माचे मी 4 तुकडे केले, जे परब्रह्म आहे त्याचे मी 4 तुकडे केले, क्षेत्र ज्ञान ज्ञेय आणि आज्ञा. क्षेत्र म्हणजे शरीर, ज्ञान म्हणजे ज्ञान, ज्ञेय म्हणजे काय ब्रह्म जे आहे ते नाही, त्या ब्रह्माचं ज्ञान होणं म्हणजे त्याला ज्ञान म्हणतात, आणि कसं ज्ञेय म्हणजे प्राप्त होण्यासारखं आहे, आणि अज्ञान असे 4 तुकडे केले. त्या 4 तुकड्यात मी तुला समजवलं तेव्हाशी कुठे तुला ज्ञान म्हणजे परब्रह्म काय तुला समजले. लहान बाळाला जसे घासाचे तुकडे करून खाऊ घालतात तसं मी तुला तुकडे करून हे समजून सांगितलं. म्हणून आम्ही असे 4 भाग पाडले. अर्जुन एकच ब्रह्म तत्व अशा 4 भागात सांगून जर आमचा अभिप्राय तुझ्या हाताशी नाही आला, तुला समजत नाही, तर हीच तत्व अवस्था आणखीन एक वेळ सांग. असा हा अर्जुना मी तुला 4 भाग करून सांगितला, सगळं काही केलंय आणि तुला समजलं असं मला वाटतंय. तरी तुला समजलं नसेल हे तत्वज्ञान तर परत एकदा मी तुला सांगतो असं ते म्हणतात. मग ते काय बोलतात आता पुढे ते आपण ऐकूया. ते म्हणतात आपण एकाच आत्म्याचे 4 ठिकाणी विभाग करू नये. आत्म्याचे 4 ठिकाणी विभाग करू नये आणि सर्व एकच आहे असे बोलून निरूपणे संपू नये. तर आत्मा आणि अनात्मा या 2 तत्वांचे एकसारखे जोडून निरूपण करण्याची पद्धत आहे. आता 4 भाग करून जर तुला समजलं नाही तर मी तुला कसं सांगतो हा आत्मा आहे काय आणि अनात्मा म्हणजे आत्म्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या गोष्टी आहेत, जी जी काही माया दिसते ते अनात्मा आहे म्हणजे आत्मा नाही, असं जर विवेचन करून जोडीने जर मी तुला सांगितलं तर ते तुला एखाद्या वेळेस कळू शकेल. परंतु तू आता एवढेच करावेस असे मला वाटते. आम्ही जे मागू ते तू आम्हास द्यावेस. आम्ही जे मागणार ते हे आहे की तू स्वतःला कानाचे नाव ठेवून घ्यावेस, थोडक्यात सर्वांगाचे कान करून ऐकावेस. ते काय म्हणतात की तुला आता मी अजून वेगळ्या पद्धतीने समजून सांग. पण तू काय कर, मी तुझ्याकडे काहीतरी अर्जुना मागतो ते तू मला दे. अर्जुन म्हणाला काय मागताय तुम्ही माझ्याकडे, तर तू असं कर की साऱ्या शरीराचे कान करून टाक बरं. एक कान आहे असं समजू नको, नाक कान घसा डोळे शरीर पाय हात पाय सगळ्यांचे कान बनव. नाक्या शरीराचे कान केले नुसतं कान आहे असं समजून तो ऐक. म्हणजे तुझं लक्ष इकडे तिकडे जाणार नाही, आणि मी जे तुला याच्या पुढे सांगणार आहे तू नीट ऐकशील. असं जर तू केलं थोडक्यात सर्वांगाचे कान करून ऐकावेस.
म्हणजे तुझं ऐकणे. आताही तुम्ही जर पाहिलं असेल ना, तर तुमच्यापैकी बहुतेकांचं तुम्ही ऐकता ऐकता लक्ष असेल आणि बऱ्याच वेळा मन कुठेतरी गेला असेल. घरात किचन मध्ये गेला असेल, भाजी बाजारात गेला असेल, किंवा ऑफिसमध्ये गेला असेल, नातेवाईक परत ते आला असेल इकडे. तर असं इकडे तिकडे जाऊ नये म्हणून काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण माऊली आपल्याला सांगतात की अख्ख्या शरीराचे काम करा. आणि जेव्हा तुम्ही असं करायला लागता ना, तर एखादी गोष्ट तुम्हाला लवकर समजायला. तुम्ही पण असं दैनंदिन जीवनामध्ये एक काम करताना सारं लक्ष त्या कामामध्ये ठेवा. तुम्ही सारं लक्ष त्या कामात ठेवा. तसं ज्यावेळी तुम्ही कराल ना, त्यावेळी तुमच्यामध्ये लक्षात येईल तुमच्या की तुमचं ते काम फार उत्कृष्ट प्रकारे ते काम होतं. आणि ते स्किल इतक्या हाय लेवलला असतं त्यावेळी ते काम सहजतेने होतं आणि कामच आपल्याला सांगतं की आपण ते काम कसं करावं. पण एका वेळी चार विचार मनात असेल तर त्याच्यामधलं लक्ष निघून जातं आपलं. अलग लक्षात असेल ते. पुढे ते काय म्हणतात, हे श्रीकृष्ण वचन ऐकून अर्जुन आनंदाने आश्वलोषित झाला. तेव्हा भगवंत त्याला म्हणाले, अरे शांत हो, अशा भावना प्रदान होऊ नकोस. अशा प्रकारे अर्जुनाचे अंतःकरण दाटून आले असता श्रीकृष्ण म्हणाले, आता तुला प्रकृती पुरुषाचे प्रकरण सांगतो. आता काय झालं की असं ज्यावेळी त्यांनी सांगितलं सगळ्या शरीराचे कान कर, तर अर्जुन एकदम खुश झाला, एकदम आनंदी झाला. भगवंत त्याला, अरे जरा शांत हो, एवढा काय भावना प्रदान होतोय. हा, तुझं अंतःकरण दाटून आलंय मला कळतंय. तर बघ मी तुला काय करतो, प्रकृती पुरुषाचे प्रकरण सांग. प्रकृती जी आपल्याला सगळीकडे दिसते, ही प्रकृतीची निसर्ग आणि शरीर आणि सारं जे काय डोंगर नद्या आले बघ, आणि पुरुष म्हणजे परमात्मा. हे मी प्रकरण तुला परतच समजू, याचा मुख्य गाव आहे. आणि आता पुढच्या श्लोकामध्ये पूर्वी पण त्यांनी सांगितलंय, परत एकदा ते अर्जुनाला ते समजून सांगणार आहेत. पुढच्या सर्वजण आलात आणि नेहमीच येतात त्याप्रमाणे आलात मग तुमचं मी कौतुक करतो, आनंद व्यक्त करतो. अशीच ज्ञानाची अभिलाषा राहू द्या, असं मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही उत्तम शिष्य आहात, असं पण मी तुम्हाला सांगतो. आणि आज भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली गीता, ज्ञानेश्वर माऊली त्यांचंच अलीकडचं रूप आहे. त्या दोघांना वंदन करतो, त्या एका रूपाला वंदन करतो, तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला वंदन करतो. माझ्या गुरुदेवांचं मी स्मरण करतो आणि आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्री